मी किशा काका पुन्हा एकदा सर्व मित्रमैत्रिणींचं अतिशय मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे किशा काकास किचन. मित्रांनो, आज जो आपण पदार्थ करणार आहोत, आज आपण करणार आहोत गोबी 65. चिकन 65 अनेकांनी अनेक वेळा खाल्ला असेल, पण काही वेळा असं होतं की आपल्याला चिकन 65 खाता येत, उपास असेल किंवा श्रावणासारख्या महिन्यामध्ये आपण खाऊ शकत नाही, किंवा जे लोक मांसाहार करत नाहीत अशा लोकांसाठी चिकन 65 खाता येत नाही. मग त्यासाठी हा आजचा पदार्थ आहे. आज आपण जो पदार्थ करणार आहोत एकतर चवीला अतिशय उत्कृष्ट लागतो, झटकन तयार होतो. आणि हे गोबी 65 करत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, चव अधिक वाढवण्यासाठी काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा आपला हा गोबी 65चा अतिशय चविष्ट पदार्थाच्या रेसिपीचा व्हिडिओ. या गोबी 65 साठी लागणारं जे साहित्य आहे त्यामध्ये आपण आता इथं एक फ्लावरचे तुरे काढून घेतलेले आहेत. त्या पद्धतीनं छोटे छोटे तुरे काढून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला अर्धा कप कॉर्नफ्लॉवर लागेल, पाव कप डाळीचं पीठ लागेल आणि 2 चमचे तांदळाचं पीठ आपण घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर गाळलं तरी हरकत नाही, पण तांदळाच्या पिठामुळं याचा जो वरचं कोटिंग असतं त्याला एक कुरकुरीतपणा येतो आणि जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत. त्याच्याबरोबर आपल्याला काही सॉसेस लागणार आहेत, ते म्हणजे टोमॅटो सॉस आणि चिली सॉस. या 2 गोष्टी आपल्याला घ्याव्या लागणार आहेत. त्याच्याशिवाय आलं लसूण याची पेस्ट घेतलेली आहे, साधारण 2 चमचे आपल्याला आलं लसणाची पेस्ट लागेल. थोडासा गरम मसाला लागेल 1 चमचा. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि लाल तिखट पूड. आणि त्याच्याशिवाय आपण याच्या फोडणीसाठी कढीपत्ता आणि हिरवी मिरची वापरणार आहोत. आणि त्याच्याशिवाय तळण्यासाठी आपल्याला साधारण केवढं गरजेचं असेल तेवढं तेल लागणार. चला तर मग आपण सुरू करूया ही गोबी मंचुरियनची रेसिपी. मित्रांनो, इथं आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्या पाण्यामध्ये सर्वप्रथम चवीनुसार थोडं मीठ घालून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण घेतलेले फ्लॉवरचे जे तुरी आहेत ते वाफवून घ्यायचे आहेत. आपल्याला पाण्यामधून 4 मिनिट या पाण्यामधून, उकळत्या पाण्यामधून हे फ्लॉरेट्स काढून घ्यायचे. पाणी आता आपलं उकळायला लागलेलं आहे. याच्यामध्ये हे फ्लॉवरचे तुरे किंवा फ्लॉरेट्स जे आहेत ते आपण या पद्धतीनं टाकून सगळे उकळून घ्यायचे. 4 मिनिटं या गरम पाण्यामध्ये ठेवून हे ब्लांच करून घेणार आहोत आपण. आता आपले 4 मिनिटं झालेले आहेत. आपण या गरम पाण्यातून फ्लॉवरचे तुरे पाण्यात टाकून 4 मिनिटं झालेली आहेत. आता हे आपण थंड करण्यासाठी काढून घेऊ. आता सर्वप्रथम आपण या गोबी 65चं बॅटर तयार करून घेणार आहोत. त्यासाठी अर्धा कप आपण इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण पाव कप डाळीचं पीठ घालून घेणार आहोत आणि 2 मोठे चमचे किंवा टेबलस्पून तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर गाळलं तरी चालेल, पण तांदळाच्या पिठामुळं पदार्थाला एक कुरकुरीतपणा येतो. त्याचं वरचं आवरण जे आहे ते जास्त वेळ कुरकुरीत राहण्याला मदत होते. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट पूड घालून घेणार आहोत, कारण रंग घालायच्या ऐवजी आपण याच्यामध्ये लाल तिखट पूड घालून घेणार आहोत. त्याच्याशिवाय याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे, गरम मसाला घालायचा आहे, आलं लसूण पेस्ट 2 चमचे घालणार आहोत आपण याच्यामध्ये. टोमॅटो केचप घालायचा आहे आपल्याला थोडा याच्यामध्ये आणि चिली सॉस घालणार आहोत आपण याच्यामध्ये थोडा. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र मिसळून घ्यायच्यात. आणि मिसळून झाल्यानंतर लागेल तेवढं पाणी घालून याच्यामध्ये आपण याचा व्यवस्थित पातळसर बॅटर तयार करून घेणार आहोत. आत्ताच त्या मिश्रणाला एक चांगला लाल रंग यायला लागलेला आहे. याच्यामध्ये गुठळ्या राहू देऊ नका, कारण गुठळ्या जर राहिल्या तर गोबी 65 मध्ये 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 ते तोंडामध्ये घट्ट लागतं. आता हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित एका कन्सिस्टन्सीमध्ये आणायचं आहे आपल्याला. हे बघा, या कन्सिस्टन्सीला साधारण हे बॅटर आणायचं आहे आपल्याला. आणि आपण आता या बॅटरचा वापर करून हे फ्लॉवरचे तुरे सगळे जे आहेत ते एक ह्याच्यामध्ये टाकून तळून घेणार आहोत. हे फ्लॉवरचे तुरे जे आहेत ते तळून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथं तेल घेतलेलं आहे भांड्यामध्ये. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण यामध्ये या बॅटरमध्ये हे फ्लॉवरचे तुरे घालायचे आहेत आणि एक एक
या पद्धतीनं तळून घ्यायचे आहेत. बॅटरमध्ये बुडवून हे सगळे तुरे आपण या पद्धतीनं बॅटरमध्ये टाकून तळून घेणार आहोत. व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आणि ब्राऊन रंगापर्यंत येईपर्यंत आपण हे तुरे तळून घ्यायचे. या पद्धतीनं ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला हे सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला हे तुरे सगळे तळून घ्यायचे. आता या पद्धतीनं हे सगळे तुरे आपण तळून घेणार आहोत. आता आपले फ्लॉवरचे तुरे तळून झालेले आहेत. आता याच्या पुढची स्टेप म्हणजे आपण फ्लॉवर 65 करायला सुरू करणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा इथं थोडं तेल घ्यायचं आहे आणि आता हे तेल आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता तळून ठेवणार आहोत. कढीपत्ता ह्याच्यामध्ये तळून ठेवायचा आहे. हा कढीपत्ता जो आहे तो कुरकुरीत तळून घ्यायचा आहे आणि याच्यामध्येच आपण हिरव्या मिरच्या ज्या घेतल्या होत्या त्याही काढून घेणार आहोत आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता या तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि हे आपण एका प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घेणार आहोत. हे व्यवस्थित या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता याच पॅनमध्ये आपण थोडा टोमॅटो सॉस घालून घेणार आहोत. त्याच्यातच थोडा चिली सॉस घालणार आहोत, थोडा सोया सॉस घालणार आहोत, थोडंसं चवीनुसार मीठ याच्यामध्ये घालायचं आहे आणि लाल तिखट घालून घेणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी एकत्र मिसळून घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये आपण तळून घेतलेले हे फ्लॉरेट्स जे आहेत ते घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित या सॉसमध्ये टॉस करून घेणार आहोत, मिसळून घेणार आहोत. व्यवस्थित या सॉसचं कोटिंग या फ्लॉवरवर आलं पाहिजे. सगळ्या बाजूनं हा सॉस त्याला लागला पाहिजे. याच्यामध्ये आपण कढीपत्ता आणि मिरची घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण. अशा तऱ्हेनं ही आपली फ्लॉवर 65 ची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही रेसिपी तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर त्या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.